नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, तुम्हाला इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेत 90% जास्त गुण मिळवायचे आहेत का? मार्च 2027 साली तुमचा 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल लागणार आणि हा व्हिडिओ त्याच विद्यार्थ्यांसाठी ज्यांना इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेत 90% आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळवायचे आहेत. कारण उन्हाळी सुट्टी म्हणजे फक्त आराम, मोबाईल किंवा मनोरंजन नाही, तर हाच तो वेळ, हाच तो काळ यात 10वीच्या बोर्ड परीक्षेचा पाया मजबूत करता येतो. कारण बोर्डाच्या निकालाची सुरुवात ही उन्हाळी सुट्टीतील तयारीतूनच होते. माझा मागच्या 23 वर्षाचा अनुभव सांगतो. जे विद्यार्थी बोर्ड परीक्षेचा अभ्यास सुट्टीत नियोजन पूर्वक करतात, त्या अभ्यासाचं नियोजन करतात, तेच विद्यार्थी बोर्ड परीक्षेत हमखास यश मिळवितात. आणि म्हणून खालील 4 ते 5 गोष्टी जे विद्यार्थी पुढे करणारे त्या सुट्टीच्या कालावधीत ते विद्यार्थी नक्कीच बोर्ड परीक्षेत चांगले गुण नव्हे तर उत्तम गुण मिळवू शकतात. पहिला पार म्हणजे पहिली गोष्ट विद्यार्थ्यांनी काय करायचंय तर मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत ज्या भाषा विषय त्या भाषा विषयांचे 80 मार्काचे पेपर असतात. त्याला 3-4 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. ग्रामर, रायटिंग स्किल, निबंध लेखन, शुद्ध लेखन आणि लिखाणाचा स्पीड विद्यार्थ्यांनी सुट्टीत वाढवला पाहिजे. कारण व्याकरण, शुद्ध लेखन, ग्रामर, रायटिंग स्किल हे जे भाग आहे किंवा लेटर रायटिंग असेल किंवा इतर जे भाग आहे त्याचं सातत्याने प्रॅक्टिस विद्यार्थ्यांनी केली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा पाठ, एका मिनिटात विद्यार्थ्यांना 35 ते 40 शब्द लिहिता आले पाहिजेत, न बघता, न चुकता, न अडखळता. कारण बोर्ड परीक्षेत फक्त उत्तर असून चालत नाही, तर ते उत्तर वेळेत पूर्ण झालं पाहिजे आणि सुंदर अशा हस्ताक्षरात पूर्ण झालं पाहिजे. त्यामुळे रोज 2, 3, 4 पानं शुद्ध लेखन लिहिण्याचा प्रयत्न करा. दुसरा भाग जो महत्वाचा आहे तो गणित विषय. बऱ्याच विद्यार्थ्यांना गणिताचा बागुलबा वाटतो आणि म्हणून गणित विषयाच्या संकल्पना पक्क्या करा. तुम्ही 10वीत असाल तर 8वी-9वीच्या सगळ्या बेसिक कॉन्सेप्ट विद्यार्थ्यांनी पक्क्या करणं गरजेचे आहे. त्याच्यामध्ये टेबल विद्यार्थ्यांनी पाठ करणं गरजेचे आहे. स्क्वेअर रूट विद्यार्थ्यांनी पाठ करणं गरजेचे आहे. सिलेबस नेमका काय आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. बेसिक कॉन्सेप्ट पुन्हा एकदा पक्क्या केला पाहिजे. कारण ज्याचं बेसिक पक्का असतं त्याला गणित विषय हा नेहमी इतर विषयांपेक्षा सोपा वाटतो. कारण गणिताची भीती कमी झाल्याशिवाय गणितात उत्तम यश मिळवता येत नाही. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे, सर्व विषयांच्या, माझं वाक्य नीट ऐका, सर्व विषयांच्या पाठ्यपुस्तकांचं बारकाईने वाचन करा. मी नेहमी म्हणतो, ज्या विद्यार्थ्याला उत्तम यश मिळवायचे त्यांनी वर्षभरात किमान 3 वेळा पाठ्यपुस्तकांचं बारकाईने वाचन केलं पाहिजे. त्यातली पहिली वेळ असते उन्हाळी सुट्टी, दुसरी वेळ असते दिवाळीची सुट्टी आणि तिसरी वेळ असते नाताळची सुट्टी म्हणजे परीक्षेच्या आधी. त्यात आत्ता बारकाईने वाचन करा. हातामध्ये पेन, पेन्सिल ठेवा. ओळ आणि ओळ, शब्द आणि शब्द वाचा, हायलाइट करा, अंडरलाईन करा. जो भाग तुम्हाला समजत नसेल, नवीन असेल, तो वर्गात शिकवताना शिक्षकांना विचारा व तुमच्या कॉन्सेप्ट पक्क्या करून घ्या. कारण बोर्ड परीक्षेचे अनेक प्रश्न हे पाठ्यपुस्तकातील प्रश्नांवरतीच, पाठ्यपुस्तकातील कंटेंटवरती, मजकुरावरती, ओळींवरती जसेच्या तसे विचारले जातात. चौथा सर्वात महत्वाचा पाठ, अभ्यासाचं वर्षाचं नियोजन करा. मला रिव्हिजन कधी करायची, मला प्रश्नपत्रिका कधी सोडवायच्या आहेत, मला टेस्ट कधी द्यायच्या आहेत, माझा लिखाणाचा स्पीड कधी असला पाहिजे, मी कोणत्या वेळात कोणत्या गोष्टी करणार, कोणत्या गोष्टी टाळणार. कारण नियोजनाने अर्ध यश पक्क होतं असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, सुट्टीत थोडा वेळ काढा आणि वर्षभराचं 1000 तास अभ्यास करण्याचं नियोजन करा. जे विद्यार्थी 10वी बोर्ड परीक्षेसाठी किमान शाळा आणि अकॅडमी सोडून 1000 तास अभ्यास करतात, तो प्रत्येक विद्यार्थी बोर्ड परीक्षेत यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. आणि सर्वात शेवटचा आणि 5वा मुद्दा जो आहे तो तुमचं स्वतःचं विश्लेषण करा. स्वतःला समजून घ्या. इतरांनी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुझ्यात हे कमी आहे, तुझ्यात हे जास्त आहे, त्यापेक्षा तुम्ही तुमचं स्वतःचं विश्लेषण, त्याला SWOT अनालिसिस असं म्हटलं तर SWOT, स्ट्रेंथ काय, तुमची ताकद काय, तुमचे कोणते विषय चांगले, तुम्हाला कशामुळे चांगले मार्क्स मिळू शकतात हे एका कागदावरती लिहून काढा. तुमचे विकनेसेस काय, तुमच्या कमतरता काय आहेत, म्हणजे काय, तुम्हाला कोणत्या गोष्टींचा कंटाळा येतो, तुमचा लेखनाचा समजा स्पीड कमी आहे, तुमचं हस्ताक्षर कमी आहे, तुमचं विसरलं जातं, हे विकनेसेस लिहून काढा. कारण विकनेसेस लिहिल्याशिवाय त्याच्यावरती काम करता येत नाही. अपॉर्च्युनिटी कोणत्या आहेत, तुम्ही काय केलं की तुम्हाला उत्तम प्रकारचं यश मिळू शकतो, तुम्हाला कोणत्या कोणत्या संधी आहेत उत्तम यश मिळवण्यासाठी. आणि थ्रेट्स म्हणजे तुम्हाला कोणते धोके निर्माण होऊ शकतात. एक, आळस, मोबाईलचा जास्त वापर होऊ शकतो, मित्रमैत्रिणींबरोबर जास्त वेळ जाऊ शकतो, कंटाळा निर्माण होऊ शकतो, अभ्यास करताना काहीतरी डिस्ट्रॅक्शन्स येऊ शकतात. हे अडथळे कोणते, धोके कोणते हे लिहून काढा. विद्यार्थी मित्रांनो, हे जर तुम्ही वर्षाच्या सुरुवातीलाच लिहून काढलं, ओळखलं, स्वतःला जाणून घेतलं तर तुम्ही 100% बोर्ड परीक्षेत उत्तम मार्क्स मिळवू शकता. कारण मित्रांनो, 10वीचं वर्ष
हे तुमच्या आयुष्याला वळण देणारं वर्ष आहे, तुम्हाला एक मोटिवेशन देणारं वर्ष आहे आणि त्यात चांगल्या प्रकारे जर तुम्हाला मार्क्स मिळाले तर तुम्ही नक्कीच तुमच्या पुढच्या करिअरसाठी सज्ज होता. आज केलेली एक छोटीशी शिस्त, पाळलेली एक छोटीशी शिस्त तुम्हाला उद्या मोठं यश मिळून देते. म्हणून सुट्टीतला वेळ, फालतू वेळ वायाला घालू नका, स्वतःला घडवा. कारण उन्हाळ्याची सुट्टीत घाम गाळणारे विद्यार्थी मार्च 2027ला विजयाचं अश्रू, विजयाचा जल्लोष उधळल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सगळ्यांना या गोष्टी करण्यासाठी आणि बोर्ड परीक्षा 2027 साठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.